एखाद्या पक्षाचे 2/3 खासदार म्हणजे तब्बल 20 लोकप्रतिनिधी रातोरात एका अशा पक्षात सामील होतात ज्याचं नाव देशातल्या 99% लोकांनी कधीही ऐकलं नव्हतं। हा राजकीय चमत्कार कसा झाला आणि या अज्ञात पक्षाला अचानक लॉटरी कशी लागली, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण बघताय लोकमत। पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे। टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांनी अचानक नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया एनसीपीआय या एका छोट्या आणि अज्ञात पक्षात विलीन होण्याची घोषणा केली आहे। इतकंच नाही तर या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन संसदेत एक वेगळा गट म्हणून मान्यता देण्याची मागणी सुद्धा केली आहे। त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला आपला पाठिंबा सुद्धा जाहीर केलाय। तृणमूल काँग्रेससाठी खरं तर हा मोठा धक्का मानला जातोय, कारण पक्षाच्या एकूण लोकसभा संख्याबळाच्या तब्बल 2/3 खासदार हे फुटलेले आहेत आणि या ऐतिहासिक बंडामुळे तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय आणि लोकसभेतील टीएमसीच्या एकूण संख्याबळाच्या तब्बल 2/3 खासदार हे फुटल्याचं स्पष्ट झालंय। आता प्रश्न असा पडतो की हा नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया एनसीपीआय हा नक्की आहे कोण, आहे काय? तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हा पक्ष देशातील बहुसंख्य लोकांसाठी पूर्णपणे अज्ञात होता। निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार 2023च्या त्रिपुरा विधानसभाच्या निवडणुकीच्या आधी अवघ्या काही आठवड्याआधी 20 जानेवारी 2023ला निवडणूक आयोगाकडे एक रजिस्टर्ड अनरेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी म्हणून एनसीपीआयची नोंदणी झाली। म्हणजे एक असा पक्ष ज्याला निवडणूक चिन्हही नव्हतं आणि त्याची देशभरात कोणतीही ओळख नव्हती। या पक्षाचं मुख्यालय पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील बानीपूर भागात आहे। उत्तिया कुंडू हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत, तर त्यांची पत्नी शेवली कुंडू या पक्षाच्या कोषाध्यक्ष आहेत। या पक्षाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार त्यांना संपूर्ण वर्षात फक्त 1,13,000 रुपयांची देणगी मिळालेली। 2023च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत या पक्षानं आदिवासी समुदायांचं प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशानं उमेदवार उभे केलेले, मात्र त्यांचं प्रदर्शन हे खूपच निराशाजनक होतं। 7 जागांवर उमेदवार उभं करण्याचं नियोजन होतं, पण 4 उमेदवारांचे अर्ज फेटाळले गेले। प्रत्यक्षात फक्त 2 जागांवर पक्षाचे उमेदवार लढले, जिथं चावमानू यांना 536 आणि कैलाश शहर यांना 286 अशी एकूण 822 मतं मिळाली। यातल्या उमेदवारांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं। निवडणुकीनंतर हा पक्ष त्रिपुरामधून पूर्णपणे गायब झाला आणि त्यांच्याच उमेदवारांशी पक्षाचा संपर्कही तुटला। पैशांच्या टंचाईमुळे या पक्षाला 2026च्या बंगाल विधानसभा निवडणुकीची तयारी करणं सुद्धा अशक्य झालं। पण आता त्रिपुराच्या गल्लीबोळातून अवघ्या 822 मतांवरून हा पक्ष थेट देशाच्या संसदेच्या केंद्रस्थानी पोहोचलाय। आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे, तृणमूलच्या खासदारांनी इतक्या अज्ञात पक्षाची निवड का केली? यामागे पक्षांतर बंदी कायद्याचं मोठं राजकीय गणित आहे। भारतीय संविधानाच्या 10व्या परिशिष्टानुसार जर एखाद्या पक्षाच्या 2/3 आमदार किंवा खासदार हे दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्यांना अपात्र ठरवलं जात नाही। जर हे खासदार स्वतंत्र गट स्थापन करून बाहेर पडले असते तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली असती। मात्र एका विद्यमान पक्षात विलीन झाल्यामुळे ते पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचलेत। विशेष म्हणजे या बंडखोर खासदारांनी एनडीएला पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळे लोकसभेत आता एनडीएचं संख्याबळ आणखी मजबूत झालंय। काही नेत्यांनी तर आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस आहोत असा दावा करत पक्षाच्या चिन्हावर सुद्धा हक्क सांगण्याची शक्यता वर्तवली आणि ज्यामुळे भविष्यात न्यायालयीन लढाई पाहायला मिळू शकते, जशी महाराष्ट्रात घडते। या घटनेचं पश्चिम बंगालच्या राजकारणावर दूरगामी परिणाम नक्कीच होणार आहेत। ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय, तर दुसरीकडे एनसीपीआय हा पक्ष एका रात्रीत राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। तो आता लोकसभेतील 5वा सगळ्यात मोठा पक्ष बनलाय आणि एनडीए मधला दुसरा सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय, ज्यानं 16 खासदार असलेल्या टीडीपी म्हणजे तेलुगू देसम पार्टीला सुद्धा मागे टाकलंय। या खासदारांपाठोपाठ आता पश्चिम बंगालमधील काही बंडखोर आमदार सुद्धा एनसीपीआय मध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जाते, ज्यामुळे तृणमूल काँग्रेसला राज्यात सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं। या राजकीय घडामोडींनी अज्ञात पक्षाची या क्षमता आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमांचा वापर कसा केला जाऊ शकतो हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय। या राजकीय भूकंपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? एका छोट्या पक्षाला अचानक मिळालेली ही लॉटरी योग्य आहे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।